भुजबळ विश्वासघातकी, त्यांना कोण कशाला गोळी घालेल म्हणून जरांगेंचा सवाल। मला गोळी मारली जाऊ शकते, भर सभागृहात छगन भुजबळांनी खळबळजनक दावा केला। त्यावर भुजबळांना कोण कशाला गोळी घालेल असा सवाल मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी केलेला आहे। भुजबळ विश्वासघातकी असल्याचीही टीका त्यांनी केलेली आहे। तर पोलिसांनीच SITला फायरिंगबाबत माहिती दिली असं भुजबळांनी म्हटलंय। मनोज जरांगे म्हणाले, गावागावात आंदोलन उभं करायचं, कोत्याची भाषा करायची आणि कोण तुला गोळी मारणार, कोण तो पोलीस सांगणार गोळी मारणार, काहीही बोलतो। नाशिक, वाशिम, जळगाव, हिंगोलीत आम्हाला अनेक अडचणी आल्या, आम्ही सांगितल्या नाहीत। आमच्या जीवाला धोका असा रिपोर्ट पोलिसांनी का दिला नाही? आमच्यासोबत जे घडलं ते 24 तारखेला सांगणार आहोत। दौऱ्यामध्ये काही संशय आला होता, मात्र पोलिसांनी काही सांगितलं नाही। आमच्या दौऱ्याला पोलीस संरक्षण मिळत नव्हतं, 30-30 किलोमीटर पोलीस नसायचे। जरांगे म्हणाले, 24 डिसेंबरला सरकारने आरक्षण दिलं नाही तर शांततेत मात्र मोठं आंदोलन उभं करण्यात येईल। अजून आंदोलनाची दिशा ठरलेली नाही। 17 तारखेला जी दिशा ठरेल तसे आंदोलन होईल, असे आंदोलन होईल। अजून आंदोलन कसे असणार हे ठरलेलं नाही। ती समाजाची भावना असू शकते, सविस्तर चर्चा होईल, नेमकं आंदोलन कसं करायचं। आम्ही 24 तारखेनंतर ही बैठक घेणार होतो, त्यामुळे नाईलाजास्तव 17 तारीखला बैठक घ्यावी लागत आहे। आमची फसवणूक झालेली आहे, गुन्हे मागे घेतलेले नाहीत, लेखी दिले नाही, त्यांच्या सांगण्यावरून सरकार काम करतो, गप्पा मारत नाही। पूर्वीचा मराठा आता राहिलेला नाही आहे, शांततेत आता आंदोलन करेल, कुठल्याही नेत्याला न जुमानता रस्त्यावर उतरून आंदोलन करू। आता अन्यायाचं बघा, अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं, त्याला जर तो झुंडीशाही म्हणत असला तर त्याचे किती प्रगल्भ विचार आहेत त्याच्यावर लक्षात येईल। आणि त्याला कोण गुळे आणि ते कशाला कोण खराब करेन हात तो काय असा, आणि त्याला चित्र रंगवलं म्हणतो मी जातीयवादी आहे। मग कोण आहे तू? कोण आहे जातीयवादी? नाही तर कोण? तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बाबत गोरगरीब लोक आहेत त्यांच्याबद्दल भूमिका स्पष्ट कर म्हणतो, करत नाही। तिथं तुझा जातीवाद। OBC महामंडळ सगळं खाल्लं, तुझ्याच लोकांना तू खाऊ दिलं नाही, तिथं तूच अन्याय जातीवाद केला। मराठ्यांना आरक्षण मिळालंच नाही पाहिजे या घटनेच्या पदावर बसून तू बोलतो, तिथं जातीवाद तूच करतो। सगळ्या गोष्टी हाताळायच्या तोच, कुऱ्हाडीची कोयत्याची भाषा तोच करायची, पाय तोडायची भाषा तोच करायची, करायला बी लावायची, आंदोलन गावागावात उभा करायला लावायची, तोच करायला लावायची। परत म्हणायचं मी दिवशी नाही। आणि तुला कोण गोळी मारेल कशाला? इतक्या खालच्या दर्जाला जाणारे विचार मराठ्यांचे नाहीत, आणि तुला मारण्यापासून मराठ्याचं काही गुतलं नाही। आरक्षण घेतोच आम्ही 100%, तुला काहीच करायची गरज नाही। आणि कोणचा पोलीस असा रिपोर्ट देतो की त्याच्या जीवाला धोका आहे, त्याला गोळी मारणार आहे? पोलिसाला आम्ही त्याच्यासारखे कणत नाहीत, हो त्याच्यासारखे आम्ही असे कणत नाहीत बळत, त्याला कणून हागायची सवय लागलेली, घेणं देणं। त्याला काय गरज आहे असलं काही सांगायची? याडपटावणी बोलत कोणकडे? त्याला काय हे काय मला गोळ्या घालणार आहे तर काय करणार आहे? तू त्या गोळ्यातून आलेला आहे, तुला काय कोण गोळ्या? आणि ते भाषा काय शिकतो तू जवानीच्या आम्हाला? आता तू मार्गदर्शन करण्याचं वय येतो, उगाच काही सांगत। आम्ही सांगितलं का नाशिक मध्ये आम्हाला काय प्रॉब्लेम आले? आम्ही सांगितले का? आम्हीच हाताळले। हे नाही का पोलिसाला प्रस्ताव देता आला? जळगावला काय झालं? आम्ही हाताळलं। काय प्रशासनाला नाही का देता आला? पोलीस प्रशासनाला काही नाही देता आला? वाशिमला काय झालं? पोलीस प्रशासनाला आमच्याबद्दल आमच्या बी जीवाला धोका आहे हे नाही देता आलं का? आम्ही तो यासाठी बोंबलत नाही, जीवाला धोका भेट नाही आहे मारायला। हिंगोलीत काय घडलं? आम्हीच हाताळलं। तो यासारखं असले कणलो नाही, आम्ही म्हणलो तर आमच्या जीवाला धोका, इथं अशी गोष्ट होती, ती संशयास्पद आहे का कशी होती तपासली का? आमच्याबद्दल पोलिसांनी दिला का मग रिपोर्ट? आम्ही म्हणतो का? आम्हाला गरज नाही। ते खरं आहे का खोटं आहे तुम्हीच तपासा, खोटं असलं तर सोडून द्या, खरं असलं तर द्या रिपोर्ट। दिला का रिपोर्ट आमच्या जीवाला धोका आहे म्हणून पोलिसांनी? मग का नाही दिला? काही जिल्ह्यात 24 ला सांगणार आहे। तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी आज नाही सांगणार, काय धोका आहे काय त्या वेळेस घडलं ना आम्ही बघितलंय ते आम्ही 24 ला सांगू, तर आम्हाला काही अडचण नाही, काही होत बी नाही, आणि आम्ही कशाला भेद गेले। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई।